नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे. कर्मचाऱ्यांच्या मार्च पेड इन एप्रिलचे वेतन केव्हा होणार आहे या संबंधाने हा शासन निर्णय आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक शेअर करू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, मार्च पेड इन एप्रिल वेतन अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 29 मार्च रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या 19 जानेवारी 13 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निर्णयातील नमूद अटी शर्तीच्या अधीन राहून 58,16,84,410 रुपये इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून व मुक्त करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की 100% वेतनेतरमध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक 1 एप्रिल 2008 रोजी देय असणाऱ्या 5व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5% वेतनेतर अनुदान देय होणार आहे. बालकांच्या मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 मार्च 2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच वेतनेतर अनुदान व शिक्षक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत असून वेतनेतर अनुदानाचे वाटप झालेले आहे. या संबंधाने शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता. काही शंका असल्यास कमेंट करून नक्की लिहा. आनंदाची बातमी वाटत असेल एक फक्त लाईक करा जे मोफत असते. प्लीज सबस्क्राईब चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.